आज होता दिवाळी पाडवा. दिवाळी पाडव्यालाच शुद्ध मराठी भाषेत बलिप्रतिपदा असेही म्हणतात. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या काही सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पती पत्नीला औक्षण करते आणि पती पत्नीला ओवाळणी पण घालतो. नवविवाहित दाम्पत्याची ही पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात आणि यालाच दिवाळी सण असेही म्हणतात. मी आज सगळ्यात आधी या ठोम्याला मस्तपैकी ओवाळून घेतलं आणि याला माहिती झालेलं आहे आता कॅमेरा चालू झाला की हा मुद्दामून मला त्रास देण्यासाठी वेगवेगळे चेहऱ्याचे एक्सप्रेशन देत असतो. तर मी सगळ्यात आधी याचं छान ओवाळून घेतलं याला आणि ओवाळून झाल्यानंतर म्हटलं मिस्टरांना ओवाळू, कारण थोडं बाहेर पण जायचं होतं आणि पाटाभोवती रांगोळी काढायची होती पण ती राहून गेली. म्हटलं आधी आता लेट होतंय तर आपण हे आधी ओवाळूनच घेऊया. पाडव्यालाच नीट बोल गाढवा अशी टिपणी पण पूर्वजांनी दिलेली आहे. मी याला ओवाळून झाल्यानंतर पाया पडायला लावलं. दरवेळेस हा माझ्या पाया पडतोच, पण ह्यावेळेस विसरला होता. मग मी स्वतःहून पाय पुढे केले तर लगेच पाया पडला. नंतर मग त्याला महत्त्वाचे काम करायचे होते, फटाके फोडायचे होते. दररोज खूप सारे फटाके फोडून पण त्याचं मन भरलेलं नाहीये. नंतर मिस्टरांना पण बोलवून लगेचच म्हटलं अवक्षण पण करून घेऊ. आपण या पाडव्याला ओवाळतो याच्या मागे पतीच्या दीर्घ आयुष्याची व उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची प्रार्थना असते. बलिप्रतिपदेच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभंग स्नान केल्यानंतर पती पत्नीला ओवाळत असते व दुपारी पंचपक्वान्नाचे भोजन पण केले जाते. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. काही ठिकाणी ही गोवर्धन पूजा पण करायची प्रथा आहे. शेणाचा पर्वत करून त्याच्यावर दुर्वा फुले खोचतात आणि कृष्ण व गोपाळ, इंद्र, गाई, वासरे असे शेजारी मांडून त्यांची पूजा करतात आणि मिरवणूक काढत असतात. आर्थिक दृष्टीने पण व्यापारी बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानली जाते. इकडे औक्षण झाल्यानंतर मी पाया पडायचेच विसरून गेले होते. मग नंतर रिटर्न आले आणि पाया पडले आणि असं पण त्यांना पाया पडलेलं खूप आवडतं. त्याच्यानंतर मग आता काही डिजिटल जग झालेलं आहे. त्यांच्याकडे कॅश नव्हती, पण नंतर मग त्यांनी मला फोनपे पैसे केले. मग माझं आवरून झाल्यानंतर म्हटलं आता चला फटाफट आपण निघूया, बाहेर जायचं होतं. त्याच्यानंतर असा मी छान आज ड्रेस घातलेला होता. आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.